आणि जेवढं MJ इंगोले सराबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. मला वाटतं आता सरांनी जसं भाषणात सांगितलं की प्रत्येक इथे बसलेले डॉक्टर त्यांच्याकडनंच प्रेरित होऊन बहुतेक डॉक्टर झालेले आहेत. आणि माझं तर नशीब एवढं चांगलं आहे की मी डॉक्टर इंगोले सरांच्या हॉस्पिटलमध्ये जन्माला आलो आणि आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर आहे. आपले डॉक्टर वडेर सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आहे. आजच्या या सत्कार कार्यक्रमानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपणा सर्वांचे आदरणीय डॉक्टर पुंडे सर, IMAचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर कौरवार सर, वैद्यकीय संस्थेचे सचिव डॉक्टर सिररामे सर आणि IMAचे सचिव डॉक्टर कैलास पाटील सर, तसेच आजच्या या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती ज्यांचा आपल्या वैद्यकीय संस्था या परिवाराने आज त्यांचा आपण सत्कार खूप थाटामाटाने साजरा करत आहोत, असे आमचे आदर्श डॉक्टर इंगोले सर. जवळपास मागच्या 20 वर्षापासून प्रॅक्टिसमध्ये आल्यापासून इंगोले सरांसोबत खूप जवळचे संबंध आले म्हणण्यापेक्षा त्यांच्या सानिध्यात राहिलेला माणूस हा त्यांच्या जवळचाच होतो. आणि एकदा आपण कुठेही जर इंगोले सर भेटले तर असं वाटतंय की त्यांच्यासोबत एक 10 मिनिट 5 मिनिट बोलत बसावं. त्यांनी जे बोलतात, त्यांनी जे सांगतात, त्यांच्या याच्यामध्ये निगेटिव्ह हा शब्द कधीच येत नाही. खरंच त्यांचं जीवन जर जवळून बघितलं, ज्ञान आपल्या जर वैद्यकीय संस्थेचं ब्रीद आहे, ज्ञान चारित्र्य सेवा. माणसाला ज्ञानाने पैसा मिळतो, पावर मिळतो. माणसाला चारित्र्याने रिस्पेक्ट मिळतो, आदर मिळतो. आणि माणसाला सेवा केल्याने समाधान मिळतं. त्याचप्रमाणे ज्ञान चारित्र्य सेवा हे तिन्ही गुण सरामध्ये मला जाणवले आहेत. म्हणूनच त्यांचं जीवन अतिशय आज आपण त्यांचा जे एवढ्या उल्हासानं जे त्यांचा सत्कार आपण साजरा करत आहोत, खरोखरच हे त्यांच्यामध्ये ही क्वालिटीज आहेत. त्यांनी ह्या क्वालिटीला जपलेलं आहे. म्हणूनच आज आपण त्यांचं एवढं मनोभावे सत्कार करण्याचा प्रयत्न करत आहोत. वैद्यकीय संस्थेच्या ह्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये त्यांच्यासोबत मला 3 वर्षाचा एक पिरियड असा होता की मी वैद्यकीय संस्थेचा सचिव होतो आणि सर अध्यक्ष होते. मला असं कधी जाणवलं नाही की मी सचिव आहे किंवा सर अध्यक्ष आहेत. त्यावेळेस मीच अध्यक्ष होतो आणि मीच सचिव होतो. म्हणजे सरांचं एवढं त्यांनी एकच म्हणायचं शिवसाम. कधीच मला त्यांनी असं शिवसाम वगैरे शिवसामजी म्हणायचं त्यांनी. म्हणजे एवढ्या मोठ्या याला असूनसुद्धा सर एवढं रिस्पेक्ट देऊन बोलायचे. शिवसामजी फक्त एकच करा की आपल्याला कोणी बोट नाही दाखवलं पाहिजे, आपली मान खाली नाही पडली पाहिजे, असं आपल्या वैद्यकीय संस्थेमध्ये आपलं कार्य करायला पाहिजे. आणि मी गर्वानं या ठिकाणी सांगतो, आतापर्यंतच्या कार्यकाळामधले सर्वात आयडियल पर्सनॅलिटी, आयडियल व्यक्तिमत्व म्हणून मी त्यांचं वैद्यकीय संस्थेचे प्रेसिडेंट म्हणून त्यांचं मी असं मानतो. त्यांच्या काळामध्ये जवळपास आम्ही पूर्ण तालुक्यामधले 25 ते 30 असे मोठे CME घेतले की पूर्ण तालुक्यातून आम्ही डॉक्टर बोलवले होते. जवळपास प्रत्येक CMEला आमच्याकडे 100 ते 125 डॉक्टर असायचे. त्यामध्ये डॉक्टर कौरवार सरांचं, डॉक्टर पुंडे सरांचं खूप मोठं योगदान होतं. पण सरांच्या इंगोले साहेबांच्या कार्यकाळामध्ये आम्ही एक सर्व करून दाखवलेलं आहे. सरांचं व्यक्तिमत्व म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं व्यक्तिमत्व आहे. नवीन पिढीला त्यांचं जे आपण आज त्यांचं जर प्रत्येक कोणत्याही अँगलनं जर त्यांचा आपण विचार केला, त्यांचं हेल्थ बघितलं तर आज हेल्थ एकदम अतिशय उत्तम हेल्थ आहे त्यांचं. आजही त्यांनी आपल्यापेक्षा जास्त त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काम करतात. त्यांच्यामध्ये जरी
प्रॅक्टिस करतो भरपूर काही कॉम्प्लिकेशन होतात. आमच्या प्रॅक्टिस म्हणजे आत्तापर्यंतच्या माझ्या ह्याच्यामध्ये जे किरकोळ काही कॉम्प्लिकेशन सरांना असं कोणता पेशंट असं उलटं बोलला किंवा असं काही झालं आत्तापर्यंत कधी आपण ऐकून नाही आहे. त्या क्षणी मी सरांना एवढंच म्हणू शकतो, चांद को तो लाखों सितारे होते हैं, चांद को तो लाखों सितारे होते हैं, लेकिन चांद को तो लाखों सितारे होते हैं, लेकिन लाखों सितारों में सिर्फ चांद एक ही होता है. चांद को तो लाखों सितारे होते हैं, लेकिन लाखों सितारों में सिर्फ एक चांद होता है. वैसे ही सर आपके जैसे कई हमको गुरु मिलेंगे, फ्रेंड मिलेंगे, लेकिन आपके जैसा कोई नहीं मिलेगा. धन्यवाद सर.